जत नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल येत्या 21 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होणार असून प्रशासनाने मतमोजणीसाठी सर्व तयारी पूर्ण केली आहे. 2 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या मतदानात शहरातील 34 मतदान केंद्रांवर मतदान पार पडले होते. मतदानानंतर सर्व मतपेट्या जुने शासकीय धान्य गोदाम जत येथील स्ट्रॉंग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. स्ट्रॉंग रूम परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात असून SRPF, जत पोलीस स्टेशन कर्मचारी, पंचायत समिती, महसूल तसेच नगर परिषद कर्मचारी 24 तास हजर आहेत. सुरक्षेची काटेकोर व्यवस्था केल्यामुळे परिसरातील हालचालींवर सतत लक्ष ठेवण्यात येत आहे. मतमोजणी प्रक्रियेसाठी 1 आणि 19 डिसेंबर 2025 रोजी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले आहे. धान्य गोदाम क्रमांक 2 येथे मतमोजणी केंद्र उभारण्यात आले असून सभोवतालच्या परिसरात बॅरिकेडिंग आणि प्रवेश नियंत्रणाचे बांधकाम करण्यात आले आहे. उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी आणि पत्रकार यांना विशेष ओळखपत्रे देण्यात आली असून त्यांच्या स्वतंत्र बैठक व्यवस्थेचीही तरतूद करण्यात आली आहे. या मतमोजणीसाठी 12 टेबल ठेवण्यात आले असून प्रक्रिया 3 फेऱ्यांमध्ये पार पडणार आहे. पहिल्या फेरीत प्रभाग क्रमांक 1 ते 4चा निकाल जाहीर केला जाईल. दुसऱ्या फेरीत प्रभाग क्रमांक 5 ते 8 तर तिसऱ्या फेरीत प्रभाग क्रमांक 9 ते 11चा निकाल जाहीर होईल. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सांगितले की मतमोजणी सुरळीत आणि पारदर्शक व्हावी यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. निवडणूक यंत्रणा पूर्णपणे सज्ज असून निकाल जाहीर करण्याची संपूर्ण प्रक्रिया नियमानुसार केली जाईल.